65 जिल्हा परिषद गट आणि 130 पंचायत समिती गण अशी सातारा जिल्ह्यामध्ये ही निवडणूक जी आहे ती पार पडली आणि आज मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। या ठिकाणी सध्या मी ज्या ठिकाणी मतमोजणी होत आहे या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आहे आणि आता जर पाहिलं तर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या परिसरात लावण्यात आलेला पाहायला मिळत आहे। 10 वाजण्याच्या सुमारास ही मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे। एकूणच सांगायचं झालं तर महायुतीमध्येच खरं तर 3 पक्षांमध्ये ही चुरस पाहायला मिळणार आहे। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशीच जी लढत आहे ती काहीशी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे। एकूणच सांगायचं झालं तर महाविकास आघाडीमध्ये जे काही पक्ष पाहायला मिळत आहेत काही तुरळक जागेंवरच त्यांचे उमेदवार जे आहेत ते दिलेले आहेत। मात्र शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी हे आमने-सामने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। यावेळी पहिल्यांदाच भाजपनं स्वबळावर ही जी निवडणूक आहे ती लढवण्याचा निर्णय घेतला। कोरेगाव विधानसभा मतदारसंघ सोडला तर बहुतांश जागांवर भाजप जे आहे ती स्वबळावर ही निवडणूक लढवताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहिलं तर वोटिंगच्या अनुषंगानं जी काही मतमोजणीचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी आत सोडले जात आहेत आणि 10 वाजण्याच्या सुमारास ही जी मतमोजणीची प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे। नेमकं यावेळी बाजी कोण मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमिर शेखसह संतोष नालवडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।